नमो बुद्धाय जय भीम. आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी या गावात आहोत. आणि पिंपरी विधानसभेमध्ये आज घोंगडी बैठक ज्यांनी आयोजित केली असे शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या माध्यमातून जे कार्यक्रम झाले त्याचा आराखडा देण्यासाठी आज एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या ठिकाणी अण्णा रेणके यांचे चिरंजीव अविनाशजी रेणके आपल्यासोबत आहेत. घोंगडी बैठक जी आयोजित केली होती त्या घोंगडी बैठकीमध्ये त्यांनी एक नारा दिला होता की शिव फुले शाहू आंबेडकर वारी गावच्या पारी. सध्या शरदचंद्रजी पवार तुतारी गटाकडून हे जे काही वातावरण निर्मितीचं काम चालू आहे त्यामध्ये कशा प्रकारे यांनी शिव फुले शाहू आंबेडकर लोकांच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम करतात आहेत, कशा पद्धतीने त्याचा मतदानाच्या त्यांच्या टक्केवारीत वाढ होणार आहे पाहूयात आपण त्यांच्याशी चर्चा करून. दादा जय भीम. जय भीम. काय सांगाल कशा पद्धतीने तुमची हे जी घोंगडी बैठक आहेत किंवा हे जे काही कामकाज आहे कशा पद्धतीने चालू आहे? आता बघा साहेब, असं आहे आमचं की आमच्यामध्ये शिव शाहू फुले आंबेडकर या चारही ज्येष्ठ नेत्यांची ज्या नेत्यांनी या महाराष्ट्राला दिशा दिली, देशाला दिशा दिली, चारही महापुरुषांच्या नावांचा समावेश तर सोबतच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आधार आणि या चारही महापुरुषांच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही ग्रामीण भागात गेलो त्यावेळेस चारही जात धर्म पंथ हा कुठलाही विचार न करता तिथल्या समस्त लोकांनी आमचं त्या ग्रामीण भागामध्ये स्वागत केलं. त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही शिवरायांचे आपल्या स्वराज्याविषयीचं काय धोरण होतं, महात्मा फुलेंचं समाज प्रबोधनासाठी काय धोरण होतं आणि सावित्रीबाई फुलेंनी महिला वर्गाने शिकावं म्हणून याच पुण्याच्या पंचक्रोशीमध्ये अंगावरती दगडं धोंडे घेतले, पण ही आमची सावित्रीबाई न थांबता अथक प्रयत्न केला की जेणेकरून आज सर्व भागात सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य ही संधी आजच्या महिलांना मिळाली. किंबहुना याहीपेक्षा राष्ट्रपती, सभापती, देशाचे पंतप्रधान पदापर्यंत आमच्या महिला या ठिकाणी गेल्या. या सर्व गोष्टींचं श्रेय जर आपण बघितलं तर ते या पुण्यामधल्या सावित्रीबाई फुलेंना जातं, हे आपण नाकारू शकत नाही. म्हणून सर्व महापुरुषांच्या नावांचा तिथे उल्लेख असल्यामुळे सर्व समाजाने आमचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. सर्व समाजाने तिथं गेल्यानंतर आमची सभा संपल्यानंतर आम्हाला घरोघरी बोलावून घेतलं. अनेक लोकांनी त्या ठिकाणी तुम्ही चांगली संकल्पना घेऊन आलात असं म्हणून आमचं स्वागत केलं. आम्हाला शाल हार तुरे घातले. म्हणजे आम्ही जेव्हा हा विचार घेऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलो त्यावेळेस कुठलाही समाज आमच्या या बैठकीकडे किंवा आमच्या विचारसमूहाकडे दुर्लक्ष केला नाही, हे मला महाराष्ट्रामध्ये अनुभवायला मिळालं असेल. सर, सध्या तरी विरोधकांकडून चर्चा होती आहे की आत्तापर्यंत शिव फुले शाहू आंबेडकर यांना आठवले नाहीत आणि आज घोंगडी बैठका घेऊन शिव फुले शाहू आंबेडकर सांगतात आहेत, संविधानाच्या वेगवेगळ्या प्रकारे घोषणा देत आहेत, संविधानावरती विषय करत आहेत. काय सांगाल, कारण विरोधकांकडून तर एक टीका केली जाते, पण नक्की हे आत्ताच का? बरोबर आहे सर, हे आत्ताच का असं म्हणणारे जे आमचे विरोधी मित्र आहेत त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचं जे राजकीय जीवन 50 वर्षाचा कालखंड त्यांनी राजकारणामध्ये काढला. मी माझ्या विरोधी पक्षांना अत्यंत नम्रपणे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आदरणीय पवारसाहेबांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी कुठल्या पक्षाचा आधार घेऊन हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम केलं. आणि जे लोक असं म्हणत आहेत की शिव शाहू फुले आंबेडकर या चारही महापुरुषांच्या विचाराची शिदुरी खऱ्या अर्थाने बघितली तर ती शिदुरी आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी आहे, पाठीशी होती. आणि ते तंत्र, तीच पद्धत स्वीकारून आदरणीय पवारसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणून विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या जीवन प्रवासांचा
कार्यप्रणालीचा आणि राजकारणामध्ये मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून किंवा केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काय काय निर्णय घेतले याचा थोडा वेळ काढून अभ्यास करावा हे मी या माध्यमातून आमच्या विरोधी पक्षाच्या मित्रांना सांगू इच्छितो. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्यावेळेस राष्ट्रवादीचे 2 गट झाले त्यावेळेस अजितदादांची पकड या शहरावर होती. मात्र शहराध्यक्ष आज शरद पवार गटाकडे आहेत आणि ते तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढणार असा ठाम भोसरीमध्ये प्रचार चालू आहे. काय सांगाल एकंदरीत ह्या तुम्ही करत असलेल्या वारीचा कशा प्रकारे फायदा त्यांना होऊ शकतो किंवा महाराष्ट्रातल्या संपूर्ण उमेदवारांना ह्याचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो? याचा फायदा असा आहे साहेब की गेल्या या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब झाले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं हे राज्य चालवलं, योगायोगाने म्हणा किंवा आमच्या पक्षाच्या काही दुर्दैवाने म्हणा, आमच्याच पक्षाच्या कार्यकालामध्ये कोरोना नावाचा एक विकार या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आला. त्यावेळेस ज्या पद्धतीने ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र सांभाळला, ज्या पद्धतीने आमचे राजेश टोपे जे आरोग्यमंत्री होते यांनी ज्या सिस्टीमने महाराष्ट्र सांभाळला आणि त्यांनी इथल्या लोकांना उत्तर प्रदेशमध्ये जसे प्रेतं गंगेमध्ये वाहत गेली तशी अवस्था माझ्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी जे योगदान त्या दोघांनी त्या ठिकाणी दिलं, एवढं एकच कारण काफी आहे की या लोकांच्या पाठीमागे सर्वसामान्य लोकांचे, ग्रामीण भागातल्या लोकांचे, ज्यांच्याकडे इंजेक्शन घ्यायला पैसा नाही, ज्यांच्याकडे गोळ्या घ्यायला पैसा नाही, ज्यांच्याकडे 2 टाईम खाण्यासाठी सुद्धा व्यवस्था नव्हती, असे सर्वसामान्य झोपडीत राहणारे माझे गरीब मायबाप हे निश्चितपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहेत आणि हे आपल्याला येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये दिसेल. आणि म्हणून त्यासोबतच ही आमची शिव शाहू फुले आंबेडकर वारी ही त्याच आपण काय म्हणतो की परिवर्तनाच्या चक्राला अधिकाधिक गतिमान करण्याचं काम सुद्धा या शिवशाहू फुले आंबेडकर या विचारानं ग्रामीण भागापर्यंत केलेलं असेल. अनेक योजना सरकारने चालू केल्यात, अनेक योजनांना पाठिंबा देखील आपल्या काही आमदारांनी ज्यावेळेस होते त्यावेळेस दिलेले आहेत. अनेक निर्णय बदलले गेले, अनेक निर्णयांना आपल्या आमदारांनी पाठिंबा दिले आहेत. आत्ताच्या घडीला तेच पुन्हा आमदारकीच्या रिंगणात असणार का नवीन निर्णय किंवा नवीन उमेदवारांना संधी असणार आहे? साहेब, हा जो तुम्ही प्रश्न विचारला तो पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून तुम्ही विचारणं बरोबर आहे. पण इतक्या उच्च पातळीवरती तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं जर खरं व्यापकतेनं अभ्यास करून त्या माणसांची दूरदृष्टी, त्या उमेदवाराची दूरदृष्टी, त्या उमेदवारांनी गतकालखंडामध्ये काय कामं केली आणि भविष्यात तो माणूस काय करेल या तिन्ही गोष्टीचा विचार करून आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब निर्णय घेतील. तो जो उमेदवार देतील त्या उमेदवारासाठी रात्रंदिवस पळणं, त्याला विजयीच करणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम राहील आणि त्या ठिकाणी मी निश्चित ते करेन. जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की जयंत पाटील साहेबांनी मागे एक पत्राद्वारे आदेश काढला होता, जेवढे राष्ट्रवादी पक्षाचे सेल आहेत त्या सेलच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही आणि त्यांना जवळ केलं जात नाही असा एक आरोप होता आणि त्याच्यावरती त्यांनी पत्र काढलं होतं की सर्वांना सामावून घ्यावं. अद्याप त्याच्यावरती अंमलबजावणी मात्र पक्षात दिसत नाही आहे. नाही साहेब, ते हा प्रश्न खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामधला आहे. खऱ्या अर्थानं जर आपण लोकसंख्याचा हिशोब जर केला तर आम्ही जे आहोत बहुजन, आम्ही खरंच संख्येने जास्त आहोत. पण कुठेतरी मी अमुक आहे, मी माजी मंत्री आहे, मी मंत्री आहे किंवा मी आमदार आहे किंवा मी जिल्हा परिषद सदस्य आहे, हा अहम हा प्रत्येकाच्या मानवी स्वभावामध्ये आहेच. कदाचित त्या कारणामुळे ते आम्हासारख्या इतर सेलच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना महत्त्व देत नसतील. आणि ही तक्रार ज्यावेळेस मुंबईमध्ये झाली त्यावेळेस मी मुंबईमध्येच होतो. ज्यावेळेस तक्रार करणाऱ्या व्यक्तींनी तक्रार केल्यानंतर जयंत पाटलांनी त्याच टायमाला सर्व जिल्हा कार्यालय, तालुका कार्यालयाला पत्र पाठवून त्यांनी विनंती केली की तुम्ही कुठल्याही सेलच्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला दुय्यम न समजता तो आपला सोबतचा सहकारी आहे म्हणून त्याच्या खांद्यावरती हात टाकून तुमच्यासोबत त्याला घेऊन जा असा आदेश दिलेला होता.
तरीही काही ठिकाणी आता अशा गोष्टी घडत असतील तर अशा गोष्टी भविष्यात घडणार नाहीत यासाठी निश्चित आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि आपण याची जाणीव आम्हाला करून दिलात या जाणीवेचा आम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकार करतो आणि ह्याच्यामध्ये बदल करून सर्वसमावेशकता कशी पक्षामध्ये येईल या संदर्भात आपण निश्चित भोसरी असेल पिंपरी असेल ह्या विधानसभेमध्ये घोंगडी बैठका घेण्यात आल्या. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती चर्चात्मक गोष्टी घडवण्यात आल्या. मात्र त्याचा कितपत फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसणारच आहे. मात्र तुर्तास आज आपण या ठिकाणीच थांबूयात. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा TV सह कॅमेरामॅन प्रतीक.